भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्याकडे बँकिंग क्षेत्रामध्ये जवळजवळ 33 ते 35 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर प्रसाद प्रधान आले आहेत. डॉक्टर प्रसाद प्रधान यांचा बँकिंग क्षेत्रातला प्रवास खरोखरच ऐकण्यासारखा आहे. राष्ट्रीयकृत बँक, बँक ऑफ इंडिया ते HDFC, IDBI, सिटी बँक म्हणजेच राष्ट्रीयकृत बँक, मल्टीनॅशनल बँक, फॉरेन बँक असा त्यांचा अनुभव राहिला आहे. शैक्षणिक प्रवास इंजिनिअरिंग, CIIB आणि नंतर डॉक्टरेट असा झालाय. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा हा त्यांच्या यशाचा मूलमंत्र राहिलाय. 60 देशांमध्ये कामानिमित्त त्यांनी प्रवास केला असून भारतीय नागरिकांना एकजूट करण्याचं काम ते आवडीने करत असतात. त्यांनी अमेरिका, कोस्टारिका, कोलंबिया, ब्रिटन, बुडापेस्ट, पेनांग, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी वास्तव्यही केलं आहे. बँकिंग क्षेत्रातल्या अनुभवाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय अशा अनेक सरकारी विभागामध्ये, सरकारी योजनांमध्ये अनुभवातून मिळालेलं ज्ञान शेअर केलंय. अशा डॉक्टर प्रसाद प्रधान यांच्या खूप मोठ्या कारकिर्दीविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. प्रसाद प्रधान यांचा एकूणच सगळा जीवनाचा कार्यकर्तृत्वाचा प्रवास थक्क करणार आहे आणि तो आज आपल्याला त्यांच्याकडूनच ऐकायचा आहे. आपल्याला माहिती असेल की सगळ्यात प्रथम आपल्याकडे फक्त नॅशनलाइज बँक्स होत्या, त्यानंतर मल्टीनॅशनल बँक आल्या, प्रायव्हेट बँक्स आल्या आणि आपल्याकडे जसजशा बँकिंग क्षेत्रामध्ये प्रगती होत गेली तसतसं त्यांनी देखील बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं कार्यक्षेत्र बदलत गेले आणि आपलं काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढवत गेले. मुळात ते आहेत इंजिनियर, पण त्यांनी त्यानंतर MBA केलं, त्याच्यानंतर LLB केलं, त्यानंतर PhD केली. हे सगळं करता करताच त्यांनी आपला बँकिंगचा प्रवासही कसा केला आणि त्यानंतर त्यांनी चक्क एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याकडे जो अनुभव होता त्या अनुभवाचा उपयोग सरकारला व्हावा यासाठी PMO कार्यालयाशी संबंधित सुद्धा काम केलेलं आहे. तर त्यांचा हा सगळा प्रवास आता आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनी, शिवानीताई आपले आणि आमच्या गर्जे मराठीचे. आज ह्या वास्तूत येऊन एवढं नॉस्टॅल्जिक वाटतं की आम्ही खूप वर्षापूर्वी आमच्या लहानपणी किलबिल, ज्ञानदीप अशा कार्यक्रमाच्या वेळेस इथे आलो होतो आणि आता ह्या अतिशय पवित्र वास्तूत पुन्हा यायला जमतंय. खूप धन्यवाद सर. तुम्ही आलात, आम्हाला उलट हे अनुभव शेअर करायला आम्हाला पण आनंद आहेच. तर सर, मी आत्ता म्हटलं तसं तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आपण सुरुवातीला तशीच सुरुवात करूया की हा प्रवास तुमचा नेमका सुरू कसा झाला. कारण तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर इंजिनिअरिंग केलेला माणूस बँकेत कसा आला बाबा असा साहजिकच कोणाला प्रश्न पडू शकेल. खूप इंटरेस्टिंग प्रवास होता हा. आणि जेव्हा मी इंजिनिअरिंग क्षेत्र त्यावेळेस माझ्या अकॅडमिकसाठी निवडलं तेव्हा पहिल्यापासूनच मनात होतं की बँकिंग क्षेत्रात यायचं होतं. कारण वी वेअर नोन ॲज अ बँकर प्रधान, कारण माझे वडील बँकर होते 33 वर्ष आणि तेव्हापासून बँकिंग क्षेत्राबद्दल मला आकर्षण होतंच. पण अतिशय नम्रपणे मी सांगू शकतो की आय मे बी वन ऑफ दी रेअरेस्ट बँकर की हूज गॉट अ एक्सपोजर अक्रॉस ऑल जोनर्स ऑफ बँकिंग. म्हणजे आता आपण बँकिंग क्षेत्रात होतं, तुम्हाला समजू शकतं की त्यावेळचा काळ होता तो जास्त नॅशनलाइज बँकांपासून सुरुवात झाली होती. सो इनिशियली मी बँक ऑफ इंडियामध्ये होतो आणि माझी त्यावेळची पहिली बॅच होती जी कॉम्प्युटर प्रोबेशनरी ऑफिसरशी आम्ही त्यावेळेस जॉईन झालो होतो. तेव्हा आम्ही ॲक्च्युली मॅन्युअल लेजर बुक किपिंग बघितलं होतं. सो त्यावेळेस म्हणजे चोपडी असायची आणि पासबुकं लिखित असायची, हाताने लिहून द्यायचे. तिथपासून जो प्रवास सुरुवात झाली त्याच्यानंतर LPM मशीन्स आली आणि नंतर मग कोर बँकिंग सिस्टीम आली. तो हा अख्खा जर्नी आम्ही त्यावेळेस EDP डिपार्टमेंटमध्ये बघितला होता.
नंतर 1993 हा जो एरा होता हा भारतीय आर्थिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी होता, एस्पेशली बँकिंग क्षेत्रासाठी. तेव्हा आपले पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यावेळेस त्यांनी बँकिंग क्षेत्राला पूर्णपणे लिबरलाइज केलं होतं आणि तेव्हा प्रायव्हेट बँकिंग क्षेत्र त्यावेळेस त्याचा उदय झाला होता. सो HDFC बँक, ICICI बँक त्यावेळेस, तर तेव्हा मला HDFC बँकेमध्ये त्यावेळेस काम करता आलं की जिथे आम्ही HDFC बँकेचं पूर्णपणे कन्झ्युमर बँकिंग सेटअप केलं होतं. आणि अगेन त्यावेळेस तो खूप क्रांतिकारी एरा होता की जिथे आपण संडे बँकिंग किंवा होम बँकिंग त्यावेळेस आपण तो कन्सेप्ट क्रिएट केला होता. नंतर IDBI बँकेमध्ये जाताना IDBI बँकेला तिथे पूर्ण रिटेल क्षेत्र एस्टॅब्लिश करायचं होतं. त्यावेळेस मी त्यांच्याजवळ 50 शाखा त्यावेळेस ओपन केला होता. तो जर्नी तिथे झाला. हे करत असताना मला कॉपरेटिव्ह बँकांमध्ये ॲज अ ॲडवायझर म्हणून काम करता आलं. तेव्हा कॉपरेटिव्ह बँकांचं क्षेत्र, त्यांचं कार्यमर्यादा कशी असते हा पण मला त्याच्यामध्ये अनुभव आला. आणि ऑफकोर्स फॉर एनी बँकर इज लाईक अ ड्रीम कम ट्रू की जेव्हा त्यावेळेची सिटी बँक म्हणजे जगातल्या टॉप 3 बँकांपैकी एक होती, तर त्यांचं आमंत्रण आलं बिकॉज दे वॉन्टेड टू सेटअप प्रायव्हेट बँकिंग इन मुंबई. आणि तेव्हापासून माझा सिटी बँकेबरोबर जर्नी सुरुवात झाली. सो जर तुम्ही एकंदरीत माझा 31 वर्षाचा जर माझा कार्यकाल बघितला तर 10 वर्ष मी भारतीय बँकिंग क्षेत्रात होतो आणि नंतर 21 वर्ष जवळजवळ मी सिटी बँकेत काम केलं. 6 वर्ष मी मुंबईत होतो आणि त्याच्यानंतर मग 17 वर्ष बँकेच्या फ्रंट एंडमध्ये काम केल्यानंतर एकच मंत्र ठेवला होता की गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन. सो त्यावेळेस मी ठरवलं की बिझनेस बघितला, आता लेट्स गो ऑन द अदर साईड ऑफ अ टेबल. आणि तेव्हापासून माझा रिस्क जर्नी सुरुवात झाली. सो आय बिकम द एशिया पॅसिफिक हेड फॉर द सिटी बँक्स एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट. आणि नंतर मग मला आमंत्रित करण्यात आलं टू हेड द एंटायर रेग्युलेटरी रिस्क आस्पेक्ट ऑफ द सिटी ग्रुप. आणि तेव्हापासून मग माझा जर्नी न्यूयॉर्कच्या आमच्या हेडक्वार्टर्समधून चालू झाला, ज्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 4 जॉग्राफीज ऑफ द वर्ल्ड मला तिथे काम करता आलं. सो हा एकंदरीत जर्नी हा पूर्णपणे अतिशय सगळ्या बँकिंग क्षेत्रातल्या सगळ्या ज्याला आपण जॉनर्स म्हणतो, नॅशनलाइज बँक, कॉपरेटिव्ह बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक आणि मल्टीनॅशनल बँक, हा अख्खा माझा जर्नी त्याच्यामध्ये. सिटी बँक तर खूपच मोठी बँक आहे आणि त्यामुळे तुम्हाला USAत जवळजवळ 6 वर्ष तिथे काम करायला मिळालं. आणि म्हणजे आपण म्हणतो ना, बँकिंग आता फक्त बँकिंग पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, त्याचा टेक्नॉलॉजीशी सुद्धा इतका जवळचा संबंध आहे की आज टेक्नॉलॉजी बंद पडली तर बँक पण ब्रँच बंद पडेल अशी अवस्था आहे. अगदी बरोबर. आणि सिटी बँकेत असताना तर त्यावेळेस आमचे जवळजवळ 110 देशामध्ये आमचं काम होतं आणि आमचे 4 हब होते. म्हणजे पेनांगला आमचा एक हब होता, त्याच्यानंतर बुडापेस्टला होता, टॅम्पा अमेरिकेमध्ये होता आणि कोस्टारिका जे दक्षिण अमेरिका मॅनेज करायचं. त्याच्यामुळे 4ही जॉग्राफीमध्ये एवढं त्याच्यामध्ये एक्सपोजर मिळाला की तिथूनच्या लोकल रेग्युलेटरीशी इंट्रॅक्शन असायचं. त्याच्यानंतर तिथूनच्या कल्चरशी आम्हाला जास्त त्याच्यावेळेस एक्सपोजर मिळालं. आणि प्रत्येक जॉग्राफीमध्ये बँकिंगची रिक्वायरमेंट कशी असते ह्याचं खूप जवळून त्याच्यामध्ये ज्ञान झालं. आणि बेसिक बँकिंग आपल्या नॅशनलाइज बँकेमध्ये शिकल्यामुळे आणि पहिल्यापासून मनामध्ये होतं की हाऊ द बँकिंग विल रिअली हेल्प द लास्ट ग्रासरूट पीपल. त्याच्यामुळे कोणत्याही जगातल्या कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही जॉग्राफीमध्ये गेल्यानंतर ती नाळ एकत्रच ठेवली गेली की जेणेकरून त्यावेळेस कळलं की आपण जे काम करतोय ते आपल्या ग्राहकाला त्याचा कितपत फायदा होईल. मग आता सर करंट रोल काय आहे तुमचा? सो जसं मी आता सांगितलं की मी पहिल्यापासून माझा एक मंत्र होता की गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन. मी तेच म्हणणार होते, कारण नॅशनलाइज बँकेत चांगली ऑफिसरची नोकरी आहे म्हटल्यावर एखादा माणूस 60 वर्ष छान तिथेच राहिला असता, पण तुम्ही लगेच प्रायव्हेट बँकमध्ये MNCमध्ये गेलात, तिथे सुद्धा बँकिंगमधले सगळे क्षेत्र शिकलात आणि त्याचा वापर करत कायम पुढे जायचं. काय बदल आयुष्यात पाहिजे. आणि आपण असं म्हणतो ना की एक दार बंद झालं की दुसरं दार आपोआप उघडतं, तर ते दार उघडण्याचा रिस्क तुम्ही घेतलंत आयुष्यामध्ये. तर त्यामुळे ह्या सगळ्या बँकिंग नंतर आता तुम्ही एका मोठ्या कंपनीत सुद्धा जॉब करताय मला वाटतं. हो, तर ॲज आय सेड की गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन यूज टू बी माय मंत्रा. त्याच्यामुळे जेव्हा मी नॅशनलाइज बँकेत होतो आणि ते पण प्रोबेशनरी ऑफिसर त्यावेळेचा जॉब होता, सुरुवातीचा खूप रिस्पेक्ट होता पिओना. सो त्यावेळेस मी त्याच माझ्या कोशामध्ये राहू शकलो असतो. पण जेव्हा मला कळलं की प्रायव्हेट बँकिंग सेक्टर आणि तिथे आपल्याला अजून शिकायला मिळते, आपण फ्रंट एंड मार्केटिंग करू शकतो, सेल्स करू शकतो, म्हणून त्या कम्फर्ट झोनवरून निघून मी प्रायव्हेट बँकिंग क्षेत्रामध्ये आलो. तिथे मी काम केलं आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स जेव्हा मल्टीनॅशनल बँकेचं तुम्हाला आमंत्रण येतं
तिथे प्रेशर खूप असतं आणि एस्पेशली अमेरिकन बँकामध्ये तर प्रेशर जास्त असतं आणि तिथे इट्स ऑल अबाउट द प्रोफेशनल अप्रोच अँड द कल्चर राईट. बट स्टील प्रायव्हेट बँकिंगमध्ये अगेन वेल एस्टॅब्लिश क्लस्टर हेड असताना सुद्धा मी त्या ठिकाणी जायचं ठरवलं. आणि मग आता जवळजवळ 31 वर्ष बँकिंग क्षेत्रात राहिल्यानंतर आय वुड हॅव कंटिन्यूड टू बी इन द बँकिंग राईट. पण पहिल्यापासून मनात होतं की मला कन्सल्टिंग वर्ल्डचं एक्सपोजर पाहिजे होतं आणि बँकिंग क्षेत्रातली बरीच नेते मंडळी और लीडर्स ते वर टेलिंग मी की फक्त एकाच बँकेला तुझा फायदा का झाला पाहिजे, यू शुड कम आउट अँड गेट इन टू द इंडस्ट्री. सो विचार हाच होता की आता वयाच्या ह्या फेजमध्ये सुद्धा करिअरच्या शुड आय गो आउट ऑर नॉट और शुड आय बी इन द कम्फर्ट झोन. पण तेव्हा मग निर्णय घेतला की नाही, मला शिकायचं आहे, अजून मला कन्सल्टिंग वर्ल्ड पण शिकायचं आहे. तेव्हा बरोबर मी 20 महिन्यापूर्वी मी ज्याला आपण बिग 4 म्हणतो तिथे PwCला मी ॲज अ पार्टनर जॉईन झालो आणि जिथे मी रिस्क कन्सल्टिंग तिथे आय एम ड्रायव्हिंग दॅट. अगेन आयडिया इज दॅट गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन अँड ट्राय अँड लर्न समथिंग विच विल मेक सम डिफरन्स टू द इंडस्ट्री ॲट लार्ज. बरोबर. सर, तुम्ही जवळजवळ 60पेक्षा अधिक देशांमध्ये कामाच्या निमित्ताने फिरायला नाही गेलेला आहात, तर तिथला अनुभव 60 देशांमध्ये तुम्ही काय काम केलं आणि त्या देशाशी जेव्हा आपण आपल्या देशाची कंपॅरिझन करतो, साहजिकच होते आपण एखाद्या दुसऱ्या देशात गेल्यावर, तर एकूणच जागतिक सगळा पसारा पाहिल्यावर तुम्हाला एक काय बँकिंग क्षेत्राविषयी जाणवलं? मी पुन्हा मला भाग्यवान समजतो की मला व्यावसायिकतेमुळे मला इतर एवढ्या देशात फिरता आलं. म्हणजे जवळ 63 देशामध्ये आत्तापर्यंत माझा प्रवास झालेला आहे आणि मी फक्त प्रोफेशनल जर्नीज नाही, इव्हन पर्सनल ऑल्सो आय ट्राईड रिचिंग आउट ऑर व्हिजिटिंग मेनी ऑफ द कंट्रीज. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोफेशनल जर्नीमध्ये ॲटलिस्ट आपण तिथूनच्या टीमला आपण वेगवेगळ्या भेटू शकलो आणि ते करत असताना तिथूनचे रेग्युलेशन्स काय आहे, तिथूनचे रेग्युलेटर्स कसे, तिथूनचं स्थानिक तिथूनची सिस्टीम कशी आहे ते कळलं. नॉट ओन्ली दॅट, इट इज सो व्हर्सेटाईल की आपल्याला तिथूनच्या लोकांच्या मध्ये एकवाक्यता काय आहे ते आपण सगळ्या अख्ख्या डायस्पोराला एकत्र आणू शकतो की नाही, त्याच्यात आपण नक्की आपण त्या गोष्टी बघू शकलो. पण याचा खूप फायदा झाला. बरोबर. तर तुमचा आत्ता बँकिंगच्या प्रवासाविषयी आम्ही जाणून घेतलं. आपल्याला इतरही बोलायचं आहे, PMO कार्यालयाशी तुमचा कसा संपर्क आला, गरजे मराठीशी कसा संपर्क आला आणि आता इतक्या देशात फिरल्यावर बँकिंग इंडस्ट्री इतकी बदलते, तर मुलांना यात किती संधी आहेत ते पण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आत्ता मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं होतं की तुम्ही इंजिनिअरिंग केलं, मग बँकिंगमध्ये आलात, पण बँकिंगमध्ये आल्यानंतरसुद्धा आपल्याला अजूनही वेगळ्या शाखांचं शिक्षण घेण्याची गरज आहे जर आपल्याला पूर्णपणे या क्षेत्रात काम करायचं असेल तर. म्हणून तुम्ही LLB केलं, MBA केलं, त्यानंतर PhD केलं, म्हणजे त्या क्षेत्रामधल्या सगळ्या प्रकारची शिक्षणं तुम्ही घेतलीत, त्या क्षेत्राला जी लागणारी आहेत ती. तर हा तुमचा आता एज्युकेशनल प्रवास आहे ना, त्याच्याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला. शिपाने, ते जसा माझा प्रोफेशनल जर्नी हा अतिशय इंटरेस्टिंग होता, तसाच एज्युकेशनल जर्नी मी तर म्हणेन खूप प्रोॲक्टिव्ह होता. अंडरग्रॅड कॉम्प्युटर सायन्समध्ये केल्यानंतर जेव्हा मी बँकिंग क्षेत्रात यायचं ठरवलं, तेव्हा मला तिथे गेल्यानंतर कळलं की जर मला खरंच जर बँकिंग माहिती असलं पाहिजे तर मला काही डिपार्टमेंटसाठी मला माझं आर्टिक्युलेशन चांगलं करायला पाहिजे. तेव्हा मी ठरवलं की मला लॉ इज मस्ट, म्हणून मी माझं लॉचं एज्युकेशन घेतलं. त्यावेळेस संध्याकाळचं आमचं कॉलेज असायचं, तर LLB केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधून. ऑफकोर्स जेव्हा प्रायव्हेट बँकिंग एरा आपला उदयाला येत होता त्यावेळेस मला कळलं की MBA इज अगेन नीड ऑफ द आवर. सो लॉ संपत असताना मी त्यावेळेस MBAला पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली. ते पण मी आय यूज टू डू द पार्ट टाईम कॉलेज आणि त्यावेळेस मी ते मुंबई युनिव्हर्सिटीचं MBA कंप्लीट केलं. बँकिंग क्षेत्रात होतो तेव्हा मला त्यावेळेस कळत होतं की CIIB त्यावेळेस आपल्या वेळेस ते सर्टिफिकेशन वॉज अ मस्ट. सो पॅरलली मी बँकिंग असताना CIIBच्या दोन्ही परीक्षा दिल्या आणि त्या पूर्ण केलं. हा सगळा जर्नी होत असताना आणि मग जेव्हा मी प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये आल्यानंतर पूर्णपणे लक्ष प्रोफेशनकडे असताना सुद्धा मनामध्ये एकच होतं की आय वॉन्ट टू बी अ स्टुडंट थ्रू आउट माय लाईफ. सो मनात नेहमी एक खंत होती की माझ्या अंडरग्रॅडच्या नंतर मी US जाऊन किंवा परदेशी जाऊन कोणतंही पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टरची डिग्री घेऊ शकलो नव्हतो काही वैयक्तिक कारणामुळे. सो त्या शोधामध्ये मी नेहमीच होतो. फक्त
जॉब सोडून ते तिकडे जाणं त्यावेळेस जमणार नव्हतं. हम्म. पण मग अशी संधी आली की जिथे मला डबल मास्टर्स विच इज अ ग्लोबल MBA फ्रॉम द वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ओलिन बिझनेस स्कूल इन सेंट लुईस अमेरिकेतलं आणि IIT बॉम्बे, अतिशय छान तो एकत्रित प्रोग्राम होता Combination. आणि जवळजवळ तो 20 महिन्याचा प्रोग्राम होता. ते करण्याची मला संधी मिळाली आणि तिथे जाऊन मी माझं डबल ग्रॅज्युएशन मास्टर्स इन ग्लोबल MBA पूर्ण केलं. हम्म. त्याच वेळेस मी सिटी बँकेत असताना मला हार्वर्ड बिझनेस स्कूल हे ज्याला आपण बिझनेसची मक्का म्हणतो, तिथे मला संधी मिळाली टू डू द इंडिव्हिज्युअल लिडरशिप प्रोग्राम. ओ. आणि तिथे स्ट्रॅटेजिक इनोव्हेशन ह्या प्रोग्राममध्ये मला तिथे नॉमिनेशन मिळालं आणि तो अख्खा प्रोग्राम ऑन साईट मी पूर्णपणे फुल टाईम तिथे पूर्ण करू शकलो. अच्छा. आणि दॅट वॉज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. कारण तिथे माईक टुशमन म्हणून स्ट्रॅटेजिक इनोव्हेशनचे गुरु होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मला प्रोग्राम पूर्ण करता आला. आणि त्यावेळेस जगातले बरीच ज्याला आपण C-सूट मंडळी म्हणतो, म्हणजे CXO लेव्हलची मंडळी सगळी त्या कार्यक्रमाला होती आणि त्यांच्याबरोबर खूप छान एंगेजमेंट करता आली. आणि हा सगळा पूर्ण जर्नी चालू असताना पुन्हा एकदा मनात होतं की आपल्याला कुठेतरी टू गिव्ह बॅक टू द कम्युनिटी अँड इंडस्ट्री, मला कुठेतरी रिसर्च बेसिसवरती एखादं संशोधन अच्छा. करायचं आहे. हम्म. पण काय कसं करायचं ते मनात काहीच येत नव्हतं. मग नेमकं त्यावेळेस कोविड आलं आणि कोविडमध्ये आपण बघितलं की वर्क फ्रॉम रेझिलियन्सी प्रकार हा खूप होता. म्हणजे आपण भारताने पण स्वतः दाखवलं आपण किती रेझिलियंट होत होते. मग मनात आलं की कोविड म्हणा किंवा 2008 साली जेव्हा बँकिंग क्षेत्र US ला आर्थिक मंदीतून जात होतं, तेव्हासुद्धा भारतीय अर्थव्यवस्था खूप स्टेडी राहिली. सो मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागलो. तेव्हा मला कळलं की जर आपण ग्लोबल बँकिंग रेझिलियन्सीमध्ये सपोज संशोधन केलं तर ते अच्छा. खूप आपल्या इंडस्ट्रीला त्याचा फायदा होईल. आणि तेव्हा मी ठरवलं, मग फ्रान्सची खूप जुनी युनिव्हर्सिटी आहे सोबॉन पॅरिसमध्ये, त्यांच्यातर्फे मला थिसिस माझा कंप्लीट करण्याचं आमंत्रण आलं. आणि आय वॉज ग्लॅड की माझा थिसिस आणि माझं कॉन्व्होकेशन त्यावेळेस 2024 साली जेव्हा पॅरिसला ऑलिम्पिक होतं त्या अच्छा. सालामध्ये आम्हाला तिथे त्यावेळेस वा. माझं डॉक्टरेट वा. पूर्ण झालं. सो हा पूर्ण जो जर्नी आहे तो विथ द ओनली वन मिशन की आय वॉन्ट टू बी स्टुडंट थ्रू आउट माय लाईफ. आणि जर मी काही शिकून जर मी परत समाजाप्रतीचं काही देता आलं किंवा मी इफ आय कॅन गिव्ह बॅक टू द इंडस्ट्री, दॅट इज वॉट समथिंग आय वुड लाईक टू लिव्ह फॉर. आता त्याच्यावर तुम्ही आलाच आहात, तर टू गिव्ह बॅक टू द सोसायटी, तर तुमचा जो बँकिंग क्षेत्रातला एवढा व्हास्ट अनुभव होता, तर तो सरकारला सुद्धा कुठे उपयोगात आणता आला तर जरूर आपण ती सेवा देऊया म्हणून तुम्ही PMO कार्यालयाशी पण म्हणजे तुम्हाला बोलावणंच आलं, निगडित झालात. त्यानंतर आता फायनान्स मिनिस्ट्री असेल, एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री असेल, एज्युकेशनमध्ये सुद्धा NEPमध्ये सुद्धा तुम्हाला बोलवलं गेलं होतं त्या पॉलिसीच्या करताना. तर तो प्रवास सांगताना की ते सरकारला आपल्या अनुभवाचा काहीतरी फायदा देणं, ज्यायोगे सामान्य माणसांना पण त्याचा फायदा मिळेल त्या अनुभवाचा, तुमचा त्यांच्याशी कसा कनेक्ट आला? सो ह्याची ॲक्च्युली सुरुवात झाली ती माझ्या लहानपणापासून. कारण माझे वडील ज्याला आपण फिनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, ते लिटरली त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जगले. आता आपल्याला माहिती आहे की नॅशनलाइज बँकामध्ये की ब्रांच मॅनेजरची पोस्ट ही ट्रान्सफरेबल असते, म्हणजे फार तर फार 2 वर्ष असायचे किंवा 3 वर्ष लगेच ट्रान्सफर होतात. पण माझे वडील ज्यांनी त्यावेळेस फिनान्शियल इन्क्लुजन इन अ लेटर अँड स्पिरिट ते जगले. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यावेळेस शाखेमध्ये म्हणजे ब्रांच आपली ओपन केल्यानंतर आसपासचा जो कोळी समाज होता किंवा भाजी विक्रेता जो होता, त्या मंडळींना आपण कशी अकाउंट ओपन करणं, त्याच्यानंतर त्यांना बँकेत कसं आणलं, सेव्हिंग कसं करायचं, ह्या गोष्टी सगळ्या माझ्या वडिलांनी त्यावेळेस शिकवल्या. सो ही लिटरली लिव्ड द फिनान्शियल इन्क्लुजन इन लेटर अँड स्पिरिट. 2015ला जेव्हा आपले आदरणीय प्राईम मिनिस्टर मोदीजींनी जनधन योजना लागू करायचं ठरवलं. सो जनधन योजना वॉज नथिंग बट द फिनान्शियल इन्क्लुजन. कारण जी आपली लोकसंख्या बँकिंगच्या अमरेलाखाली आली नव्हती, त्या लोकसंख्येला आणायचं होतं. अँड दॅट वॉज अ फाउंडेशन ऑफ द जनधन ऑफ द आधार. तेव्हा मला नंदन निलेकनी साहेबांच्या बरोबर काम करता आलं आणि वी वेअर पार्ट ऑफ द होल जनधन योजना टीम आणि ते अतिशय सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यानंतर मग आधार इम्प्लिमेंटेशन झालं. आज जवळजवळ देशातल्या प्रत्येक माणसाकडे अगदी बँकेचं अकाउंट. म्हणजे आज तुम्ही म्हणता की प्रत्येक मदत किंवा सबसिडी डायरेक्टली त्या बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये जाते. सो दॅट वॉज अ फाउंडेशन. ते आधार लिंक्ड असल्यामुळे अगदी बरोबर. आणि तिथे एक्झॅक्टली तर बँकिंगचं तेव्हा आपण सेन्स केलं की बँकिंगचं महत्त्व किती आहे ते.
त्याच्यामुळे आता कुठेही भ्रष्टाचार नसतो, डायरेक्टली त्या खात्यामध्ये जमा होतात बेनिफिशरीच्या. ते खूप सक्सेसफुल आमचं मिशन झालं. त्याच्यानंतर बऱ्याच दिवस सायलेन्स होता, पण 2019ला म्हणजे ऑक्टोबर 2019ला मला पुन्हा एकदा प्राईम मिनिस्टर ऑफिसकडून मला बोलवणं आलं की दे वॉन्टेड मी टू जॉईन ॲज अ ॲडव्हायझरी डायरेक्टर ऑन द प्राईम मिनिस्टर ऑफिस टू स्टार्ट अ नॅशनल फायनान्शियल लिटरसी बोर्ड. आणि त्याचा अगेन उद्देश हाच होता की हाऊ वी कॅन मेक द फायनान्शियल इन्क्लुजन अँड लिटरसी क्वाईट अक्रॉस द पॉप्युलेशन ऑफ इंडिया. आम्ही काम पण सुरुवात केली. तर पहिलं त्यावेळेस मला राज्य देण्यात आलं होतं गोवा, आणि त्यावेळेस सत्यपाल मल्लिक गोव्याचे राज्यपाल होते, जे नुकतेच जम्मू काश्मीरहून आले होते 370 रिवोक केल्यानंतर. आणि आपले मुख्यमंत्री डॉक्टर सावंत तिथे होते. तेव्हा आम्ही त्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि लगेच फेब्रुवारीमध्ये कोविड हिट झाला 2020ला. आणि मग तिथून माझा जर्नी सुरुवात झाली मिनिस्ट्री ऑफ फिनान्स बरोबर, जिथे कोविड स्टिम्युलस पॅकेज, त्याचं डिझायनिंग कसं, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं, लोकांना आपण कशी मदत करू शकतो. बऱ्याच त्यावेळेस MSME आणि SME सेक्टरला इम्पॅक्ट झाला होता, ते आपण कसं करू शकतो. नंतर मग मला ते काम सुरुवात चालू आणि हे सगळं मानद होतं काम. त्याच्यानंतर HRD मिनिस्ट्रीबरोबर काम करता आलं, जिथे वी ट्राय टू मेक एज्युकेशन ॲज अ एक्सपिरियन्शियल ओरिएंटेड. म्हणजे थोडक्यात सांगायचं जसं आपलं ITI असतं, दॅट इज मोर ऑफ एक्सपिरियन्शियल, कौशल्याधारित किंवा अनुभवाधारित. अगदी बरोबर. म्हणजे ॲप्लिकेशन ओरिएंटेड आपण एज्युकेशन कसं करू शकतो ते. नंतर मला मिनिस्ट्री ऑफ आयुष बरोबर काम करता आलं. नंतर जे तुम्ही NEBचा उल्लेख केला की अकॅडमिक्स माझ्या म्हणजे इट्स इन माय DNA, त्याच्यामुळे ते मला एक पॅशन होतं. सो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं जे इनिशियल ड्राफ्टिंग होतं ते करताना मला खूप संधी मिळाली की जिथे आम्ही फिनान्शियल म्हणजे फॉरेनच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या युनिव्हर्सिटी इथून कॅम्पस कसं सेटअप करू शकतात, त्या संदर्भात जे आम्ही जे सगळं पॉलिसी ड्राफ्टिंग केलं त्याच्यामध्ये मला जवळून काम करता आलं. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, गेल्या वर्षी जेव्हा आपलं ट्रेड ट्रिटी चालू होती, म्हणजे US इंडिया टेरिफ वॉर सगळं चालू होतं, त्याच्यानंतर बरेच रिस्ट्रिक्शन्स आपल्यावर होते, त्यावेळेस इंडिया UK ट्रिटी म्हणा किंवा इंडिया युरोपियन युनियन ट्रिटी म्हणा, त्या ट्रिटीच्या संदर्भामध्ये खूप जवळून काम करण्याचं मला संधी मिळाली जेव्हा मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सवरती त्यावेळेस बोलवण्यात आलं. सो हा जर्नी अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचा ठरला आणि वेअर आय कुड गिव्ह बॅक टू द कंट्री ॲट अ लार्ज, आणि तो मला खूप त्याच्यामुळे खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं. आणि अजूनही मी हे मनापासून काम जेवढं करता येईल तेवढं करतो, आज खारीचा वाटा. बरोबर सर. पण हे काम सगळं करण्यासाठी तुम्हाला बँकिंग क्षेत्रातला तुमचा जो अनुभव होता तो खूप उपयोगी पडलेला आहे. तर नेमकं हे बँकिंग क्षेत्र आपल्या देशातही आणि जगभरातही कसं बदलतंय, खूप फास्ट बदलतंय, आणि फास्ट बदलतंय. तर त्या बँकिंग क्षेत्राविषयी, त्यानंतर गरजे मराठीशी त्यामुळेच तुमचा कनेक्ट आला, कारण गरजे मराठीमध्ये सगळे भारताच्या बाहेर असलेले मराठी उद्योजकच सहभागी असतात. आणि मग मुलांना तुम्ही काय सांगाल या क्षेत्रात येण्याविषयी, ही माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे, पण ती एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, मी म्हटलं तसं की बँकिंग क्षेत्राविषयी आता थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुमचा एवढा अनुभव आहे की आपल्याही देशामध्ये बँकिंग क्षेत्र किती फास्ट बदलतं आहे आणि जगभरात सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये काय चाललं आहे. शिवानी, ते जसं आपण हा प्रवास बघतो, म्हणजे जसं मी आपण मगाशी बोललो की लेजर बुक किपिंगपासून हा बँकेचा प्रवास हाताने पासबुक लिहून देण्यापासून आता मशीन आलं डायरेक्ट. त्यावेळेस मंथली बॅलन्सिंग, बुक बॅलन्सिंग व्हायचं. आता सगळं कोर बँकिंगमध्ये झालं आहे. आता कोर बँकिंगसुद्धा इतिहास जमा व्हायला लागलेलं आहे. आणि आता जिथे आपण बघतो की बँकिंग इज नो मोर जस्ट अबाउट द ब्रांच बँकिंग. आम्ही आमच्या अख्ख्या ह्या प्रोफेशनल जर्नीमध्ये बघितलं की आता स्मार्ट बँक्स यायला लागल्यात की ज्या ब्रांचेसमध्ये तिथे कोणीही फंक्शनली ऑफिसर असणार नाही आहे. एव्हरीथिंग इज गोइंग टू हॅपन ऑन द स्मार्ट. सो हा जो जर्नी, एस्पेशली जी डिजिटल क्रांती झालेली आहे आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे की AI जे आलेलं आहे, ते बँकिंग क्षेत्र हे पूर्णपणे चेंज होतं आहे. पूर्वी बँकिंग क्षेत्र म्हटलं की फक्त ब्रांचेस आणि त्याच्या रिलेटेड ज्याला आपण कस्टमर टच पॉईंट्स म्हणतो तेवढंच फक्त कर्ज देणं घेणं. आता तसं झालं नाही की बँकेमध्ये येणारा किंवा ब्रांचमध्ये येणारा माणूस आता कमी कमी होत चालला आहे. म्हणजे कस्टमर्स आर नॉट गोइंग टू व्हिजिट द ब्रांच एनिमोर. त्याच्यामुळे आपल्याला एवढं आता जाणवतं आहे की आता प्लस AIची जी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे कोणताही ग्राहक हा घरी बसून
त्याच्या पाहिजे असलेल्या सगळ्या ज्या त्याच्या गरजा ज्या आहेत बँकिंग क्षेत्रातल्या त्या पूर्ण करू शकतो. तर ही मोठी डिजिटल क्रांती आहे भारतासाठी. ॲज यू सी की मोठमोठ्या ज्या परदेशी बँक आहेत त्या त्यांच्या इथे GCC ज्याला आपण ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स म्हणतो ते इथे सेटअप करत आहेत. इंडिया इज बिकमिंग द ग्लोबल हब फॉर द GCCs फॉर द मेनी ऑफ द बँक्स. इथे फक्त त्या बॅकएंड ऑपरेशन्स होत नाही आहेत, इथे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स होतात, इथे डेटाच्या रिलेटेड काम होतं, AIचा मोठा हब होतं ते. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये एवढी क्रांती आलेली आहे की आता प्रत्येक बँका भारतीय असतील किंवा परदेशी बँका असतील, ग्राहकाला काय वाटते, त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस किती आहे ते, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याचा विचार करतो आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट अबाउट द डबल एंट्री जे आपण आपल्या वेळेस शिकलो होतो ते बँकेतली. इट इज मोर अबाउट हाऊ डिजिटली सॅव्ही वी आर, हाऊ डिजिटली ॲडव्हान्स वी आर अँड हाऊ क्लायंट फ्रेंडली वी आर. म्हणजे ग्राहकांसाठी आपण काय गोष्टी नव्याने आणि इनोव्हेशन आणू शकतो हा पूर्णपणे फरक सध्या आलेला आहे. बरोबर. आता ह्या बँकिंग क्षेत्रात मुलांना जर यायचं असेल, आता आपलं ट्रॅडिशनल बँकिंग संपलं, आता म्हणजे BComला सुद्धा बँकिंग हा वेगळा विषय असतो, आपल्याकडे तसा नव्हता. इन्शुरन्स असतो, MBA मॅनेजमेंट हे विषय आहेत आता. त्यामुळे ते स्पेशलाइज विषय घेऊन पण ग्रॅज्युएशन करू शकतात आता आपल्याकडे. नुसता बँकिंग, नुसता इन्शुरन्स, तर त्यामुळे त्या फील्डमध्ये त्यांना करिअर करायचं असतं. तर हे करण्यासाठी आपलं गरजे मराठी सुद्धा प्रयत्न करत असतं की मुलांना या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, परदेशात सुद्धा, भारतात सुद्धा. तर तुमचा मग या गरजे मराठीशी कसा कनेक्ट आला आणि ह्या तुमच्या क्षेत्रामुळे तुम्ही गरजे मराठीला कसा काय त्याचा उपयोग करून देताय? माझा गरजे मराठीबद्दल खूप हृदय संबंध आला. म्हणजे साधारण 2021 पासून मी ॲसोसिएटेड आहे. जेव्हा आनंद गानोजी गरजे मराठी चे सर्वेसर्वा त्यांनी मुंबईमध्ये महामुंबई आपण चॅप्टर त्याला म्हणत नाही, तर महामुंबईमध्ये गरजे मराठीचे स्ट्रॉंग फुटप्रिंट्स आणायचं ठरवलं. त्यावेळेस जेव्हा त्यांचा आणि माझा संपर्क झाला तेव्हा त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती की आपण महामुंबईमध्ये काय करू शकतो. आणि आय स्टील रिमेंबर की तेव्हापासून जे काम सुरुवात झाली की ॲज अ फाउंडर मेंटर ऑफ महामुंबई, तिथे आम्ही मराठी नाळेशी कनेक्ट असलेले सगळ्या प्रथितयश लोकांना आपण कसं एकत्र आणू शकतो तेव्हापासून विचार झाला. नंतर गरजे मराठीचे आपले 2 कन्व्हेन्शन झाले. एक बे एरियात झाला, नंतर दुसरा न्यूयॉर्कला झाला. त्यावेळेस तिथे आपण किती इथून शिष्टमंडळ नेऊ शकतो. आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस सुद्धा अमेरिकेचे B1 B2 मिळणं जवळजवळ 2-2 वर्षाचं वेटिंग पिरियड असायचं. बट थँक्स टू आवर स्ट्रेंथ ऑफ गरजे मराठी जिथे आम्ही एक छान चॅनल तयार करू शकलो की जेणेकरून ज्या डेलिगेट्सना तिथे यायचं होतं कार्यक्रमांना आणि आमच्या कन्व्हेन्शनला, त्यांचे आम्ही साधारण 1-2 वीक्सच्या फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही ते विसा प्रोसेस करून घेतले होते. हा सगळा म्हणजे द होल आयडिया इज दॅट, जसं आता आपण म्हणतोय की आता आम्ही नवीन प्रोग्राम जो लॉन्च केला आहे की विच इज ग्लोबल अँबॅसेडर ऑफ गरजे मराठी, की जेणेकरून आपण हाऊ वी कॅन गिव्ह बॅक टू द कम्युनिटी विच इज द महा कम्युनिटी. आता आपण बघतो की गरजे मराठीचे जवळजवळ 25 देशामध्ये आपलं त्याच्यामध्ये प्रेझेन्स आहे. 15,000 जण जोडले गेले. आणि एवढं काम तिथूनची लोकल मंडळं करत असताना सुद्धा मी स्वतः अनुभवले की तिथूनची मंडळी ही त्याच एका परिसरात गेले 20-20 वर्ष राहून सुद्धा एकमेकांना ओळखत नाही. त्यासाठी तुम्ही मला वाटतं ऑस्ट्रेलियात पण आता काम करताय. अगदी. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये गरजे मराठीचं पहिलं जे आम्ही लॉन्च केलं ते गेल्या वर्षी आपण केलं. सो ज्याला आपण डाऊन अंडर म्हणतो, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आपण खूप मोठं काम आता हातात घेतलेलं आहे. जेणेकरून आपण तिथूनच्या मुलांना, म्हणजे आता आपण बोललो ते की हाऊ वी कॅन मेक देम इंडस्ट्री प्रिपेअर्ड, की त्यांना आपण ट्रेनिंग देतो की आपण त्यांच्या करिक्युलममधून त्या हाऊ दे कॅन बिकम द इंडस्ट्री प्रिपेअर्ड. जी मंडळी मुलं तिथे येतात ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इव्हन अमेरिकेमध्ये सुद्धा, त्यांना आपण कॅम्पस टू करिअर किंवा कॅम्पस टू कॉर्पोरेट अशा प्रोग्राममधून आपण त्यांना मदत करतो. आयडिया हीच आहे की ॲज अ अँबॅसेडर, ग्लोबल अँबॅसेडर ऑफ गरजे मराठी, हाऊ वी कॅन गिव्ह बॅक टू द कम्युनिटी इन द डिफरंट चॅनल्स. त्याच्यामुळे आपल्याला ह्या वेगवेगळ्या त्याच्यामुळे संकल्पना आहेत. आता आपण गरजे मराठीचं लंडनमध्ये मोठं अधिवेशन होऊ घातलेले जे ऑक्टोबरमध्ये होते ते. पुन्हा प्रयत्न असाच असेल की आपण 25 देशामध्ये सध्या जो प्रेझेन्स आहे आपण किती वाढवू शकू आणि आपल्या समस्त मराठी मंडळींना आपण एकत्र येऊन वी हेल्प ईच अदर टू ग्रो अप टुगेदर. आणि दॅट इज द मेन मंत्र ऑफ गरजे मराठी. बरोबर. आणि आय एम सो हॅपी की महामुंबईचं इथूनचे प्रयत्न आता आपण ग्लोबली त्याचा इफेक्ट आपण आणू शकतोय.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये तिथूनच्या मंडळींनी जे आता ते खूप पॅशनेटली ह्या गोष्टी करायला घेतात. तिथे आता आपले डॉक्टर विजय जोशी पण आहेत, त्यांनी पण त्याच्यात लीड घेतलेलं आहे. तर तिथे आपण समस्त ह्या तिथूनच्या लोकांना एकत्र येऊन फॉर अ राईटफुल कॉज अँड फॉर द लाँग टाईम वी आर रिअली डुईंग द ग्रेट वर्क. बरोबर. मग आता गरजे मराठीचं एक जे अजून एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे इथल्या तरुण मुलांना बाहेरच्या संधी आणि बाहेरच्यांना त्यांच्याशी कनेक्ट. तर त्यासाठी ह्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? गरजे मराठीत पण तुम्ही आता काम करताय की त्यांच्याकडे काय गुण असायला हवेत की ज्यामुळे ते परदेशात जाऊ शकतील आणि परदेशात जाऊन जास्त नोकरी न करता उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील? खूप छान प्रश्न आहे, कारण गरजे मराठीची नाळच उद्योजकता आहे. म्हणजे ऑन्ट्रप्रिनरशिप इज द DNA ऑफ गरजे मराठी, राईट. आणि मी IIT बॉम्बेच्या गव्हर्निंग काउन्सिलवर असताना मी स्वतःच एक असं व्रत घेतलं की मी प्रत्येक वर्षी 15 मुलांचा कोहोर्ट मी डेव्हलप करतो. दिस इज लास्ट फायनल इयर स्टुडंट्स की ज्यांना आपण इंडस्ट्री प्रिपेअर्ड करतो. म्हणजे कसं असतं, ही मुलं स्कॉलर असतात, छान टॅलेंटेड असतात, पण त्यांना इंडस्ट्रीमध्ये काय होते ह्याची कल्पना नसते. सो आय ट्रायड अँड डेव्हलप देम ॲज अ इंडस्ट्री कोहोर्ट. तसंच आपण गरजे मराठीच्या माध्यमातून सुद्धा ॲज आय मेन्शन की कॅम्पस टू कॉर्पोरेट ह्या प्रोग्राममधून आपण मुलांना ट्रेन करतो की बीट कसं असतं की मुलांना पहिलं लागतं कॅम्पसहून बाहेर पडल्यानंतर एंट्रन्सशिप आपल्याला लागते त्याच्या ड्युरिंग द करिक्युलम. सो एंट्रन्सशिपसाठी तयार करायचं, इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायचं, ज्या त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये संधी असतील त्या संधी त्यांना एक्सपोजर द्यायचं. पण हे प्रिपेअर करत असताना माझं सर्व मुलांना एकच म्हणणं असेल की डोंट हॅव दॅट शॉर्ट सायटेड गोल, हॅव दॅट लाँग गोल, हॅव द पेशन्स टुगेदर. कारण पूर्ण जग हे डिस्ट्रप्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. त्याच्यामुळे विथ गरजे मराठी प्लॅटफॉर्म जे आम्ही करतो आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या आपल्या तरुणाईला माझा एकच उपदेश असेल, आणि जे माझे फेवरेट मी त्याला 3 डॉक्टर्स म्हणतो. आणि त्याच्यात मी 3 डॉक्टर्स आय एम टॉकिंग अबाउट 3 DRs. सो त्यात डीमध्ये असं मी अख्खं सध्याचं इकोसिस्टीम अशी आपण करतो की सध्याचं वर्ल्ड आहे हे डिस्ट्रप्टिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे, पहिलं टेरिफ वॉर होते, त्याच्यानंतर सध्या युद्ध चालू आहे, आणि AIची असलेली रिस्क आता आपल्याला माहिती आहे. सध्याचं वर्ल्ड डिजिटल आहे, आपल्याला माहिती आहे सध्या AIने केवढी क्रांती केली आहे. देर इज अ डिस्ट्रप्शन ऑल्सो. अँड द थर्ड वन इज सध्याचं वर्ल्ड डेमोक्रॅटिक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी ओव्हरनाईट पॉप्युलर होतो, व्हायरल होतो. पण ह्या गोष्टीला आपण फेस कसं करू शकतो, त्याच्याला 3 Rs आहेत, विच आय स्ट्रॉंगली बिलीव्ह. द फर्स्ट इज बी रिस्पॉन्सिबल. R स्टँड्स फॉर, सो यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर वॉट युअर डिसिजन्स आर. तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयाला रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. दुसरं आहे तुम्हाला रिलिव्हन्स असलं पाहिजे. सो यू हॅव टू बी रिलिव्हंट. AIची क्रांती होते, पण त्या AIच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी जॉब्सना रिस्क आहे, पण मी कसं स्वतःला रिलिव्हंट ठेवू शकतो माझ्या इंडस्ट्रीसाठी ते बघितलं पाहिजे. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे यू हॅव टू बी रेझिलियंट. जर तुम्ही रेझिलियंट नसाल, तुमच्याकडे पेशन्स नसतील, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप अनकम्फर्टेबल वाटते. हल्ली असं झालं आहे की मुलं कंपनीमध्ये लागल्या किंवा कोणत्या फर्ममध्ये लागल्या त्यांना लगेच 1 वर्षाच्या आतमध्ये प्रमोशन पाहिजे असतं. व्हॉट यू आर लर्निंग. देन व्हेन दीज थिंग्स स्टॉप, दॅट्स एक्झॅक्टली वेअर द ऑन्ट्रप्रिन्युअरल माइंडसेट कम इन टू पिक्चर. आणि तिथे आमचं गरजे मराठीची जी आमची DNA आहे, किंवा आपण जे त्याला ऑन्ट्रप्रिन्युअर माइंडसेट म्हणतो, मी स्वतः बघितले IIT बॉम्बेसारख्या कॅम्पसमध्ये सुद्धा, जिथे मुलांना साधारण कमीत कमी 80 ते 90 लाखाचं पॅकेज मिळू शकतं. 30 ते 40% फायनल इयर स्टुडंट्स दे आर लुकिंग नॉट फॉर द पॅकेजेस, दे आर लुकिंग टू गेट इन टू द स्टार्टअप्स. गुड. तिथे सायने म्हणून इन्क्युबेटर आहे, तिथे मुलं येतात आणि त्यांना ह्या पॅकेजपेक्षा सध्या अट्रॅक्शन आहे ते स्टार्टअप्समध्ये जायचं. इंडियन इकोसिस्टीम पण सध्या चांगली आहे, मोदीजींनी बऱ्यापैकी सपोर्ट केलेला स्टार्टअपसाठी. त्याच्यामुळे ही स्टार्टअप ऑन्ट्रप्रिनरमेंट जी मानसिकता आहे ती आपल्या मुलांमध्ये प्रचंडपणे येऊ लागलेली आहे. आणि तिथेच मी तर म्हणेन उद्योजकता सुरुवात होऊ शकते, आणि वी विल लव टू सपोर्ट आणि प्रमोट ही मुलं. तुम्ही सर बँकिंग क्षेत्राविषयी पण खूप एक अख्खा सिनेरिओ आमच्या डोळ्यासमोर आणलात. आपल्या भारतातलं पण कसं बदलत गेलं, जगात पण कसं बदलत आहे, त्यातल्या संधींची पण माहिती दिलीत, आणि मुलांनी काय करायला हवं भविष्यात या काळामध्ये याचे पण 3 छान
3 डॉक्टर्स सांगितलेत आम्हाला. तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा सगळा जर्नी म्हणजे तुमचं कार्य पण आणि पर्सनल जर्नी पण आमच्याकडे इथे शेअर केलात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सह्याद्री वाहिनी, गरजे मराठी आणि शिवणते आपली सुद्धा. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात आणखी एका वेगळ्या देशात राहणाऱ्या उद्योजकाशी. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.